बाजारासारखी खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी शेंगदाणा चिक्की घरी बनवायची आहे का? तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी गुळाची भेली घेतली आहे. तर आता ही छान चिरून घेत आहे. गूळ वापरताना सेंद्रिय गूळ वापरा. कलरही छान येतो आणि टेस्ट देखील खूप छान येते. तर इथे मी 1 वाटी इतका चिरलेला गूळ घेणार आहे. ज्या वाटीने गूळ चिरून घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आहे. हे प्रमाण बरोबर असायला हवं, म्हणजे चिक्की चिवट होत नाही. इथे मी शेंगदाणे भाजण्यासाठी एक खास ट्रिकचा वापर करणार आहे. तर इथे मी 2 चमचे इतके पोहे खायच्या चमच्याने यामध्ये मीठ घातलं आहे आणि आता संपूर्ण 1 वाटीभर शेंगदाणे यामध्ये घातले आहे. आणि आता हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. मिठामध्ये शेंगदाणे भाजल्यामुळे त्याला एकदम भट्टीसारखी टेस्ट येते. जसे काय आपण भट्टीतले शेंगदाणे खातो, अगदी तशाच प्रकारचे शेंगदाणे असे मिठात भाजल्यामुळे लागतात. आता हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, कारण हे चांगले भाजले गेले आहेत. लगेच चाळणीने चाळून म्हणजेच मीठ खाली शिल्लक राहील आणि आपले मस्त शेंगदाणे मस्त भाजले गेल्यामुळे याची साल पटापट निघते आहे. आता आपण काय करूया, मस्त चोळून याची संपूर्ण साल काढून घेऊया. शेंगदाण्याची संपूर्ण साल काढल्यानंतर आपल्याला जे शेंगदाणे आहेत त्याच्या छान पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. कारण जो अखंड शेंगदाणा असतो तो चिक्कीमध्ये आल्यानंतर चिक्की तुटू शकते. त्यामुळे सर्व पाकळ्या शेंगदाण्याच्या करून घ्यायच्या आणि मग नंतर लगेच आपण पोळपाटाला तुपाने छान ग्रीस करून घेत आहोत. कारण आपण ज्यावेळेस चिक्की बनवायला घेतो तर लगेच आपल्याला पटापट ही प्रोसेस करायची असते, कारण चिक्की लवकर सेट व्हायला मदत होते. आता इथे मी कढईमध्ये अर्धा चमचा इतकं तूप घातलं आहे आणि आता चिरून ठेवलेला 1 वाटी इतका गूळ यामध्ये घातला आहे. आता आपल्याला याचा छान पाक तयार करायचा आहे आणि पाक चेक करण्यासाठी इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. त्यामध्ये थोडासा पाक यामध्ये टाकायचा आणि बघायचं याची घट्टसर गोळी तयार होत आहे की नाही. तर इथे मला अजून एवढा परफेक्ट पाक झालेला दिसत नाही आहे. तर इथे मी पुन्हा एकदा चांगलं याला ढवळून घेत आहे आणि पाक चेक करत असताना गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा, नाहीतर आपला पाक जळू शकतो. आता परफेक्ट असा पाक आपला तयार झालेला आहे. आता यामध्ये सगळे शेंगदाणे घालून घेऊया. आता 1 ते 1.5 मिनटं याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी आपण आता पोळपाटाला तुपाने ग्रीस करून ठेवलं आहे. तर आपण लगेच हे गरम गरम मिश्रण पोळपाटावरती थापायला नेऊया. तर इथे मी पोळपाटावरती सर्व मिश्रण घालून घेत आहे आणि ही प्रोसेस पटापट करायची असते, नाहीतर चिक्की लगेच सेट होते आणि मग आपल्याला हवा तसा आकार देता येत नाही. इथे मी ग्लासला तुपाने ग्रीस करून मग नंतर ग्लासच्या साहाय्याने याला छान थापून घेतला आहे. गरमागरम मिश्रणाला हात लावायचा नाही, कारण गूळ हा खूप गरम झालेला असतो आणि त्यामुळे जर तो हाताला चिटकला तर मात्र खूप जास्त प्रमाणात आपल्या हाताची जळजळ होऊ शकते. आता तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम असतानाच इथे मी वड्या पाडल्या आहे. जर आपण थंड झाल्याच्या नंतर वड्या पाडायला घेतल्या तर वड्या जमत नाहीत, त्या तुटू शकतात. आता बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली वडी म्हणजेच आपली मस्त अशी चिक्की बनवून तयार झालेली आहे. अगदी खमंग, खरपूस आणि अगदी तोंडात विरघळेल इतकी छान चिक्की आपली इथे बनवून तयार झालेली आहे. अगदी झटपट रेसिपी ही बनवून तयार होते आणि आषाढ स्पेशल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन, एक सबस्क्रायबर मला खूप प्रेरणा देतं. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या आणि नवनव्या व्हिडिओंसाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.